आइए महाराज विराजे, 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 आइए महाराज विराजे। स्वागतम महाराज, स्वागत महाराज, स्वागत महाराज, स्वागतम महाराज, स्वागतम महाराज। ओ स्वागत महाराज, स्वागत महाराज, स्वागतम महाराज, स्वागतम महाराज, स्वागत महाराज, स्वागत महाराज, स्वागतम महाराज, स्वागतम महाराज। गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी, अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, वारी पडलो आटा संकट निवारी। जय देव जय शास्त्रमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी। जय देव माता तुझ ऐसे नाही, नारी समले परंतु ना बोल विकाही, काही वाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी, पावस नवलाई। जय देवी मैश्वर होसी निज दासा, क्लेशापासून सोडे थोडी भवपाशा, अम्बे तुझ वाचून तोलपुर विलासा, हर कल्लिन धारा पद पंकज लेशा। जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी खाली लुटांगन वडील चरण डोळाय पायन रूप तुझे, तुम्ही अलंघनानंद भावे वाळन नमः। त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं मम। कैर् मोचनं श्रीयं भवत्यात्मा करोमि यद्यत् कलकस्ते नारायणादे सर्वं अजतं शिवं रामनारायण कृष्णावरं हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे। शाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री दुर्गा देवे नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री खंडेराय नमः। श्रीनाथाय नमः।
श्री दत्तात्रेयाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री शिवाय नमः। श्री पार्वतेय नमः। श्री कालिन्देय नमः। श्री पुष्पाण्डाय नमः। श्री द्रुपदे नमः। श्री कालिन्दे नमः। श्री कालिकाय नमः। श्री दुर्गे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समर्थ भयभीष्टानिनो देवी दुर्गा देवी नमो। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकान्ता राधाकान्ता नमोस्तुते। वाछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुएव च पतितानाय पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो। आई गिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर वृंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुते भगवती हेशित कंठक कुंभिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। आसुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखवर्षिणि हर्षरते त्रिभुवन पोषिणि शंकर शोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुधन रोषिणि शोषिणि दुर्मद शोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। भजन करा सर्वांनी टाळी वाजवा। जगदम्ब पतंब कदम्ब भुवन प्रिय वासनि हासरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शुंग निजालय मध्यगते तते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। नमो देवी महादेवी शिवाय स्तुतं नमो। नमो प्रकृते भद्राय नियतां धृतां स्मृतां। श्री देवी भागवत कथा
मोठ्या उत्साहाने आपण सर्वजण 9 दिवस श्रवण करणार आहे। या देवी भागवतामध्ये येणारे सर्व भाविक, महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, कार्यकर्ती मंडळ असो, तरुण मंडळ असो, आमचे गायनाचार्य असो, साऊंड सिस्टीम वाले आहे, तसेच आमचे महाराज मंडळी, आपण सर्वजण भाग्यशाली आहात की हा पर्वाचा काळ आहे। पर्वाचा साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ, की ह्या पर्वामध्ये आपण सर्वजण माँ भगवतीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे। तसं जर पाहिलं तर ही कथा कल्याणकारी आहे आणि मीही स्वतःला भाग्यशाली समजतो की नवरात्रामध्ये मला ही देवी भागवत कथा करायला योग आला। तसेच तुम्ही सर्वजणही भाग्यशाली आहात, कारण महिला मंडळ यांनी नवरात्र धरलेला आहे, काही पुरुष मंडळांनी धरलेला पण आहे। आता या नवरात्र काळामध्ये सर्वजण उपवास करतात, व्रत धारण करतात, घरामध्ये घटस्थापना करतात, अनेक विविध कार्य करून माँ भगवतीला प्रसन्न करण्यासाठी आपण उपाय करत असतो, साधना करत असतो। तसं जर पाहिलं तर ह्या नेवासा तालुक्यामध्ये नेवासा या ठिकाणी माझी दुसरी कथा आहे। पहिली कथा श्री मार्तंड भैरव म्हणजे खंडोबाची कथा आपल्या खंडोबा मंदिर या ठिकाणी संपन्न झाली, आणि जी दुसरी कथा आहे श्रीमद देवी भागवत महापुराण, ही या तरुण मंडळाच्या नियोजनाखाली म्हणजेच मराठा क्रांती मित्र मंडळाच्या वतीने व यांच्या नियोजनाखाली सुंदर अशी श्रीमद देवी भागवत महात्म्य किंवा पुराण आपण सर्वजण श्रवण करत राहिलेलो आहे। त्यांच्या मध्यस्थितीने व त्यांच्या कुशल कार्यामुळे आपणा सर्वांना ही देवी भागवत ऐकायला मिळत आहे, म्हणून सर्वात प्रथम मराठा क्रांती मित्र मंडळाचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। तरुण मंडळ आहेत, उत्साही आहे, एवढं सुंदर असं नियोजन ह्या तरुण मंडळाने केलेलं आहे। गेले अनेक दिवस या कार्यामध्ये ते लागत आहे। एवढा मोठा मंडप उभा करणं, एवढा मोठा खर्च करणं ही सोपी गोष्ट नाही। या तरुण मंडळाने ते करून दाखवलेलं आहे की आम्हाला सुद्धा मोठा अनुभव आहे की नाही, आणि त्यांच्या या अनुभवाने आज या ठिकाणी आपल्या सर्वांना देवी भागवताची कथा ऐकायला मिळत आहे। तसं पाहिलं तर सर्वांचे आभार आहे, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी योगदान दिलं, ज्यांच्या पंक्ती आहेत, सर्वांचे या ठिकाणी आभार आहे। विशेष सहकार्य ज्यांचं आहे त्यांचे खूप खूप आभार आहे, सर्वांना धन्यवाद आहे। तसेच आमचे गायनाचार्य आदरणीय काशीनाथजी महाराज टेकाळे, तसेच मृदुंगाचार्य गणेशजी महाराज सजगुरे, तसेच तबला वादक परमेश्वरजी महाराज भारत, सिंत वादक सोपानजी महाराज दारकुंडे, तसेच आमचे भगवानजी महाराज टेके, सुंदर अशी यांची आपल्या सर्वांना या कथेला साथ मिळालेली आहेत, म्हणून सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, माऊली साऊंड सिस्टीम, अरे वा, त्यांनाही खूप खूप धन्यवाद। सुंदर अशी साऊंड सिस्टीम तुमची आहे, तुम्ही आमचा परान त्या ठिकाणी घेऊन बसतात, म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद। तसेच 9 दिवस या ठिकाणी जी शूटिंग होणार आहे आणि प्रत्येकाच्या घरी पडल्या पडल्या सर्वांना पाहता येईल, आहे की नाही?
आदरणीय वाखुरे पाटील बैरवाडीकर दर कथेला दरवेळेस कीर्तन असो, प्रवचन असो, कथा असो ती सेवा देत असतात. त्यांना खूप खूप धन्यवाद आहे. आणि या ठिकाणी भजनी मंडळ असतील, कार्यकारी मंडळ असतील, त्यांना सर्वांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. श्रीमद देवी भागवत महापुराण. आता असं आहे, ज्याने श्रीमद भागवत महापुराण ऐकलं त्याने पुढं श्रीमद देवी भागवत महापुराण नक्की ऐकलं पाहिजे. कारण श्रीमद भागवत महापुराणाचा यज्ञ म्हणजे देवी भागवत आहे. परिपूर्णतः ज्यावेळेस कथा होती, समजून घ्यायचं, ज्याने देवी भागवत ऐकलं तेव्हा तो कुठेतरी म्हणू शकतो की आम्ही श्रीमद भागवत किंवा सर्व काही कथा परिपूर्णतेने आम्ही ऐकलेल्या आहेत. भागवत ऐकलं की आम्ही सर्व काही केलं असं शक्य होत नाही, सिद्ध होत नाही. म्हणून जीवनामध्ये वर्षातून एकदा का होईना त्याने श्रीमद देवी भागवताचं पारायण केलं पाहिजे किंवा त्याने कथा ऐकली पाहिजे. तसं वर्षातून शक्य नाही. आता हे अनेक दिवस होऊन गेले असतील किंवा तुमच्यापैकी कोणी कधी देवी भागवत ऐकलं नसेल, परंतु आता ह्या ठिकाणी आपल्या पुण्याचा उदय झालेला आहे की आपल्या सर्वांना हे देवी भागवत ऐकायला मिळालेलं आहे. आणि योग पहा, ते सुद्धा नवरात्रामध्ये, की नाही, पवित्र असं वातावरण आहे. अश्विन महिना आहे. या अश्विन महिन्यामध्ये आपणा सर्वांना माँ जगदंबेची कृपा निश्चितपणे प्राप्त होणार आहे. आणि विशेष अर्थाने ज्यांनी व्रत धारण केलेलं आहे, ज्यांनी उपवास धरलेला आहे नवरात्राचा, त्यांनी तर 100% ही देवी भागवत ऐकावं. का की तुम्ही दूध पितात ते ना, तरी साखर आहे, तरी साखर पिऊन दूध प्या म्हणजे गोडवा अजून येईल. त्याच्यामुळे ही देवी भागवत महात्म्य इतकं श्रेष्ठ आहे महाराज की ह्या ग्रंथामध्ये व्यास मुनी सांगतात की तदम पुण्यम सर्वती योग्य, की म्हणे जे पुण्य आम्ही कमवतो दिवसभरातून किंवा दान धर्मातून किंवा अनेक कार्यातून, ते पुण्य ह्या देवी भागवतापुढे तुच्छ मानलेलं आहे. म्हणे की म्हणे एवढं श्रेष्ठ याला स्थान मिळालेलं आहे की सर्व देवता, त्रिदेव असो किंवा स्वर्गातील देवता असो, अनेक देवी देवता असो किंवा संत असो, सर्वजण ह्या देवी भागवतापुढे झुकतात. विशेष अर्थाने हिचं स्वरूप पाहण्यासाठी, हिची लीला पाहण्यासाठी अनेक देवता उत्साहित होतात. त्याच्यामुळे हे देवी भागवत परमश्रेष्ठ मानलेलं आहे. आणि ह्या अर्थाने आपण सर्वजण हे देवी भागवत या ठिकाणी ऐकत आहे. तसं पाहिलं तर नेवासा तालुका हा परिपूर्ण आहे सर्व कार्यामध्ये, साधनामध्ये. साधकही या नेवासा तालुक्यात भरपूर आहे आणि साधना ही खूप या ठिकाणी झालेली आहे. आपणा सर्वांना ठाऊक आहे. माऊलीचं मंदिर पलीकडे आहे. महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची कृपा ह्या तालुक्यावर भरपूर आहे. तसेच मोहिनी राजाचं मंदिर आहे, त्यांचीही कृपा आपल्या सर्वांवर भरपूर आहे. त्याच प्रकारे श्री क्षेत्र देवगड, ब्रह्मलीन सद्गुरू श्री किसनगिरीजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व काही चालू असतं. यांचीही कृपा ह्या तालुक्यावर भरपूर आहे. तसेच आज ज्यांना संपूर्ण भारत ओळखतो, आज संपूर्ण भारतभर ज्यांची ख्याती आहे, त्यांच्या दर्शनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांचा चेहरा पाहण्यासाठी लोक देवगडला नाही तर कुठं ना कुठं जात असतात. असे असणारे आदरणीय, परमपूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय श्री गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांची कृपा या तालुक्यावर भरपूर आहे. नंतर त्यांचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्याही मार्गदर्शनाखाली सर्व काही होत असतं. तसं पाहिलं तर आपल्या गावातही काही कमी स्थान नाही. म्हाळसाचं माहेर संबोधणार हे ठिकाण आहे. भैरवी ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे. पहा,
हे टीका दशमस्कंदाची भाषा महाराष्ट्र देशेची अंतर्वेदी गोदे प्रवेरेची ते प्रदेश निर्माण घोगर ग्राम गोदातिरी पंचकोळसा म्हाळसा क्षेत्री जे निधिवासा कुळेश्वरीचे विष्णुमूर्ती तो भैरवी ग्रंथ माऊलीच्याही अगोदरचा म्हणजे ज्ञानेश्वरांनी जी रचना केली ज्ञानेश्वरीची त्या रचनेच्या अगोदरचा हा भैरवी ग्रंथ त्याच्यामध्ये उल्लेख आहे कुठलचा तर म्हाळसा क्षेत्री म्हणजे आहे की नाही। तसेच जे किसनगिरी बाबा आहे यांचे गुरुवर्य गुरुजी जे नाथ बाबा यांचंही मोठं स्थान या ठिकाणी आहे, त्यांची कृपा या तालुक्यावर भरपूर आहे। तसेच श्री संत बहिरा जातवेद यांनीही भैरवी नावाचा ग्रंथ घोगरगाव या ठिकाणी लिहिलेला आहे, त्यांची कृपा या सर्वांवर आहे। तसेच बंसी महाराज तांबे सर्व संत मंडळी आहेत, सर्वांचा कृपा आशीर्वाद घेऊन आपण कथेला सुरुवात करणार आहोत। म्हणजे मातेचा गर्भ तुम्ही म्हणाल कसं की त्या गर्भामध्ये सुरक्षितता पण आहे आणि सर्व कार्य आपोआप होतं। आई अन्न खाते, ते अन्न ती ताकद त्या पुत्राला त्याच्या बालकाला मिळते, आई पाणी पिती ती ताकद ही त्याला मिळते, सर्व काही कार्य आई करते पण फळ कोणाला मिळतं त्या पुत्राला मिळतं। म्हणून सर्वात सुरक्षित जागा म्हणजे आईचं गर्भ आहे। पण बाहेर आल्यावर आपण सर्वजण कसे आहे असुरक्षित आहे, बरोबर आहे। त्याच्यामुळे समजून घ्यायचं हे मातेचं गर्भ आहे, आता जगदंबा मातेचं गर्भ आहे आणि ह्या गर्भामध्ये आपण सर्वजण कसे आहे सुरक्षित आहे। म्हणून आपण काय लाता मारण्याचा प्रयत्न करायचा नाही, है की नाही, कोणाच्या पंचायती करण्याचा प्रयत्न करायचा नाही। इथं आल्यावर आम्ही फक्त काय करणार तर कथा श्रवण करणार आहे। हे सारे विकार आपल्याला मनातून काढून टाकायचे आहे, फिल्टर व्हावं लागेल, है की नाही। या ठिकाणी आले ना तर कथेचे काही नियम आहेत, त्या नियमांचं आम्हाला पालन करायचं आहे। कथेमध्ये आम्हाला आळस किंवा काही गोष्टी द्यायच्या नाही। कथेचे काही नियम आहे, महाराजांनी वर्णन केलेलं आहे गाथ्यामध्ये, है की नाही। तर त्या नियमांचं आम्हाला पालन करायचं आहे। कोणते कोणते नियम आहे ते जरा जो खाईल बैसोनिया कोणी पाने जो खाईल बैसोनिया कोणी जो खाईल बैसोनिया को
महाराजांनी गाथ्यामध्ये वर्णन केलेलं आहे. कथेचे कोणते नियम आहे तर महाराज सांगतात, पाने जो खाईल बैसुनी कथेसी, घडेल तयासी गोहत्या. तंबाखू ओढोनी काढला जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. की जो कथेमध्ये बसून तोंडामध्ये पान ठेवलेला आहे आणि तो पान चावीत आहे, तर म्हणे फार खालच्या स्टेपला येऊन महाराज बोलले, तर म्हणे घडेल त्यासी गोहत्या. आणि नवे नवे तर तंबाखू ओढोनी काढला जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. जो कथेमध्ये किंवा कीर्तनामध्ये बसलेला आहे तो तंबाखू खात आहेत किंवा बिडी पित आहे किंवा चुगल्याही करत आहेत, तर महाराज सांगतात बुडेल घर तेने पापे. ते जे घर आहे पापमय जीवन जगून तो त्याचा संपूर्ण कुळाचा कुटुंबाचा नाश तो करून घेतोय. त्याच्यामुळे कथेचे काही जे नियम आहेत त्या नियमांचं आम्ही पालन केलं पाहिजे, है की नाही. आम्ही कथेमध्ये असताना व्यवस्थित आमची मांडी पाहिजे. समोर देवी भागवत चालू आहे, अंतकरण शुद्ध पाहिजे, है की नाही. अंतकरणामध्ये द्वेष नको, मत्सर नको. या नवरात्रामध्ये आम्हाला कोणती कोणती काळजी घ्यायची ते सर्वात प्रथम श्रवण करूया. सर्वात प्रथम आम्ही या नवरात्रामध्ये खोटं बोलणार नाही. दुसरी गोष्ट, या नवरात्रामध्ये आम्ही कुणाची अवहेलना, निंदा, चुगली करणार नाही. नव्हे तर कधीच करू नका, पण 9 दिवस पाळा म्हणजे सवय पडेल. आणि तिसरा जो नियम आहे तर म्हणे आम्ही आहारावर नियंत्रण ठेवणार, है की नाही. चौथीची गोष्ट आहे, जेवढी उपासना आम्हाला भगवतीची करता येईल तेवढी उपासना आम्ही केली पाहिजे. पाचवीची गोष्ट आहे, दारापुढे आलेला कोणताही व्यक्ती असो त्याला आम्ही रिकाम्या हाताने कधी वापस पाठवू देऊ नाही. या 5 गोष्टीचा अवलंब ह्या नवरात्रामध्ये करावा. नवे नवे तर ज्याने उपवास धरलेला आहे त्याने दुर्गा सप्तशतीचं घरामध्ये पाठ करावं, हे श्रीमद देवी भागवत सांगत आहे. 9 दिवस आम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ करणार आहे. ज्याने उपवास केलेला आहे त्यांना हे नियमबद्ध आहे. महिलांनाही नियम आहे की तुम्ही केश आपले मोकळे सोडावेत, टिकली कोणी लावू नये. तसेच की आम्हाला वाईट जी गोष्ट आहे ती ओलांडता कामा नये. आम्ही कधी कॉटवर किंवा पलंगावर 9 दिवस झोपू नाही. आम्ही कुठं निद्रा करावी तर म्हणे जमिनीवर करावी. या 9 दिवसामध्ये आम्हाला हे पालन करायचं आहे. आणि त्यात तुम्हाला फार मोठा योग आलेला आहे. तर 9 दिवस आम्ही देवीची उपासना म्हणजे देवी भागवत या ठिकाणी श्रवण करत राहिलेलो आहे. म्हणजे फार मोठं हे स्थान आहे किंवा यातून आम्हाला फार मोठं पुण्य, नवे नवे तर जगदंबेची कृपा यातून आम्हाला प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ह्या नियमाचं पालन करून 9 दिवस लवकरात लवकर घरून निघायचं. 6:30ला आम्ही इथं येणार आहे. 6:30ला कथा सुरू होणार आहे. कारण देवी भागवत हे फार मोठं आहे, 12 स्कंद आहेत. तर हे 8 दिवस आपल्याला करायचं आहे. 9व्या दिवशी काल्याचं कीर्तन आहे. तो देवी भागवत ऐकतो. ज्याच्या घरामध्ये जर काही अडचणी असतील, कलहेचं वातावरण असेल, तर म्हणे की जो 9 दिवस देवी भागवत श्रवण करेल त्या कुटुंबातले सर्व काही कलह, द्वेष हे निघून जातील. तर कृपा करून ह्या 9 दिवसामध्ये फक्त जगदंबेची अवहेलना कुणी करता कामा नये, एवढं आम्ही सावधगिरीने राहावं. तर हे सर्व काही कथेचे नियम पाळून सर्व काही प्रसंगानुरूप आपण पुढचा भाग घेणार आहे. मनात जे काही असेल ते सर्व काही काढून टाका. द्वेष मत्सर सर्व काही इथं सोडून द्या. घरी जरी आम्हाला उचकून दिलं कोणी, भांडणं करा, आता हे बोल तसं बोल, आम्ही आता फक्त मौन धारण करायचं. महिला असो पुरुष असो 9 दिवस शांत राहायचं. मी आज दिवसभर मौन धरलं
आणि संध्याकाळी सोडलं, आहे की नाही. पण माझं तर फार अवघड झालं, मौन धरलं पण फार फोनवर फोन, आहे की नाही. माझं एवढं अवघड तर तुमचं किती अवघड असेल, आहे की नाही. तुम्ही तर गृहस्थी आहे, प्रपंची आहे. एक शब्द जर नाही बोलला तर दुसरा शब्द, आहे की नाही, ठरलेला आहे. त्याच्यामुळे पण थोडं का व्हायना बोला, परंतु मौन सर्वर्थ, आहे की नाही. साधनाचा अवलंब करा. सर्वात प्रथम आमचं मन कशाने भरलेलं आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या मनाला रिकामं करा, मग देवी भागवत त्या मनात जाऊन बसेल, आहे की नाही. कशाने भरलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ते मन अगोदर रिकामं करा. एक शिष्य गुरुजीला म्हटला की गुरुजी तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही पटापटापटा सांगून टाका, बाकीच्या चौकशा करू नका. कशाने भरलं, काय भरलं हे आम्हाला काय करायचं नाही. मग तुम्ही हे सर्व काही रपारपा सांगून टाका. गुरुजी म्हटले अगोदर जे काही आहे ते बाहेर काढ, पण त्याला काही कळालं नाही. मग एक दिवस, अनेक दिवस होऊन गेले. तो शिष्य गुरुजीला म्हटला की मला कथा श्रवण करा, कथा श्रवण करा. गुरुजी म्हणायचे अगोदर बाहेर काढ, अगोदर बाहेर काढ. एक दिवस त्याने बळजबरीने गुरुजीला आपल्या घरी बोलावलं आणि बोलावल्यावर त्याला म्हटले की, त्यांना म्हटले गुरुजी तुमच्यासाठी मिष्टान्न या ठिकाणी केलेलं आहे, मोठा महानैवेद्य आहे, कृपा करून आता हा ग्रहण करा आणि मला कथा श्रवण करा. गुरुजी म्हणे मी काय जेवत नाही, मला माझ्या पात्रामध्ये दे. मग गुरुजीने काय केलं तुम्हाला सर्वांना माहिती, त्या पात्राला शेण लावलं आणि जे काही खीर असेल किंवा काही मिष्टान्न असेल त्या शिष्याला म्हटले की तू आता ती खीर मिष्टान्न या पात्रामध्ये टाक. तो शिष्य हसला. गुरुजी तुम्ही म्हणतात ह्या पात्रामध्ये टाका, पण हे पात्र फार घाण आहे, शेणाने भरलेलं आहे. तुम्ही अगोदर हे स्वच्छ करा, मग मी याच्यामध्ये काय टाकतो, खीर टाकतो, मिष्टान्न टाकतो. गुरुजींनी ते स्वच्छ केलं आणि त्याच्यामध्ये मिष्टान्न घेतलं. गुरुजी म्हटले आता एक काम कर, तुझं मिष्टान्न मी घेतलं, ज्या प्रकारे तुम्हाला म्हटला की तुमचं पात्र अगोदर स्वच्छ करा, मग मी त्या ठिकाणी टाकतो, त्याच पद्धतीने तुझं जे मन आहे ते स्वच्छ कर. मग त्या मनामध्ये ही देवी भागवत तुला साधत ठरेल. तुका मन चित करा रे निर्माण, तुका मन चित करा रे निर्माण, तुका मन चित करा रे निर्माण, तुका मन चित करा रे महाराज म्हणतात की आपलं जे चित्त आहे ते काय करा, निर्मळ करा. मग त्या ठिकाणी कोण येणार तर गोविंद येणार, गोपाळ येणार. आपलं मन जे काही भरलेलं आहे बाह्यांगिक गोष्टीने ते अगोदर फिल्टर करा, निर्मळ करा. मग ही देवी भागवत तुमच्या मनामध्ये राहील, नाही तर तुमच्या अंतकरणामध्ये कायमस्वरूपी वास करेल. गुरुजी म्हटले की तू अगोदर पात्र आहे ना, पात्राला पात्र बनव, है की नाही. तू पात्र कशावरून आहे, कथा ऐकण्यासाठी. तर मनामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत तू पात्र नाही. पात्राला कसं कर, पात्र बनव.
म्हणजे आपण असे अपात्र आहे अगोदर, तर आम्ही पात्र होण्यासाठी मनामधले विकार, मनामधले जे काही गोष्टी आहेत ते सर्व काही काढून टाकूया. सर्वांनी काढल्या का? आहे की नाही? मन फिल्टर झालं का? बोला जगदंबा माता की जय. कथेला सुरू करण्याच्या अगोदर माँ जगदंबेचा आपण अगोदर आशीर्वाद मागूया. जी शांभवी देवी आहेत तिची कृपा प्राप्त करून अगोदर घ्यावी लागणार आहेत. त्या देवीला अगोदर प्रसन्न करावं लागणार आहे. तिला अगोदर या ठिकाणी आपल्याला विराजित करावं लागणार आहे. तिची स्तुती करून तिला विराजमान करून आम्हा सर्वांवरती 9 दिवस कृपा करणार आहे. नवे नवे तर ज्याने संपूर्ण कथा ऐकली कायमस्वरूपी त्या व्यक्तीवर किंवा तिच्यावर माँ जगदंबा कृपा करणार आहे. म्हणून त्या देवीची स्तुती, त्या देवीची अळवणी आपण अगोदर करूया की दयाळू आहे, मायाळू आहे, ममताळू आहे. त्रिपुरा सुंदरी गमाय पाव श्रीदेवी, त्रिपुरा सुंदरी गमाय पाव श्रीदेवी, त्रिपुरा सुंदरमाय पाव श्रीदेवी, त्रिपुरा सुंदरी गमाय 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 पाव श्रीदेवी, त्रिपुरा सुरधुर्णमाय पाव श्रीदेवी, त्रिपुरा सुंदरी गमाय, त्रिपुरा सुंदरी गमाय, त्रिपुरा सुंदरी गमाय पाव श्रीदेवी, गमाय पाव श्रीदेवी, त्रिपुरा सुंदरी गमाय पाव श्रीदेवी. अंबे तू अभय कर नर हरि हृदय धर, अंबे तू करी नर हरि हृदय धर, संकट है दूरी करी निज ठाव, त्रिपुरा सुंदरी गमाय पाव श्रीदेवी, 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 त्रिपुरा सुंदरी गमाय, त्रिपुरा सुंदरी गमाय पाव श्रीदेवी, त्रिपुरा सुंदरी गमाय पाव श्रीदेवी, त्रिपुरा सुंदरी गमाय पाव श्रीदेवी, पाव श्रीदेवी, पाव श्रीदेवी. करुणामय दयाळू ती आपणा सर्वांवर कृपा करणार आहे. कारण मोठ्या उत्साहाने, मोठ्या श्रद्धेने आम्ही तिच्या दारापुढे आलेलो आहे. म्हणून ती आम्हा सर्वांवर कृपा नक्की करणार. या विश्वासानेच आम्ही एवढं मोठं सर्व काही नियोजन केलेलं आहे, दरवर्षी करत असतो. तिची कृपा आम्हा सर्वांवर नक्की होणार. कथेला सुरू होण्याच्या अगोदर, प्रारंभ करण्याच्या अगोदर तिची कृपा अत्यंत महत्वाची आहे. तिची कृपा आपल्या सर्वांवर झाली की कोणताही खंड किंवा कोणतेही संकट या कथेवर आम्हा सर्वांवर येणार नाही. कोणतं विघ्न आम्हाला स्पर्श करणार नाही. यासाठी तिची आळवणी आपण सर्वजणांनी केलेली आहे. इथून कथेला प्रारंभ होतो. नैमिषारण्य आहेत की जे नैमिषारण्य, त्या नैमिषारण्यामध्ये ब्रह्मदेवाच्या रथाचं चाक ज्या ठिकाणी थांबलं तेच नैमिषारण्य. त्या ठिकाणी बसलेले सर्व शौनक मुनी, 28,000 ऋषी मुनी हा सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि चर्चा करत आहे की
सर्व काही श्रवण केलेलं आहे, सर्व कथा श्रवण केल्या, पण मनाला काय अजून तृप्ती मिळालेली नाही. मन काय आमचं अजून भरलेलं नाही. हे कोण म्हणतंय? म्हणे शौनकादिक मुनी म्हणतात. तर जे आम्हाला मिळावं असं वाटतं, पण ते काय आम्हाला अजूनपर्यंत मिळालेलं नाही. पण संपूर्ण कथा श्रवण केल्या, 17 पुराण श्रवण केले, सर्व श्रवण केले, पण मनाची अजून काय तृप्ती झालेली नाही. चर्चा चालू असताना त्या ठिकाणी सूतजींचं आगमन झालं. बोला सूत महाराज की सूतजींचं आगमन झालेलं आहे. सर्व शौनकादिक मुनी उठून उभा राहिलेले आहेत. आता सूत महात्मा सर्वात लहान आहे. शौनकादिक मुनी, सर्व ऋषी मुनी सूतजीपेक्षा फार मोठे आहेत. परंतु सूतजींचं ज्यावेळेस आगमन झालं, त्या सर्वांनी उभा राहून सूतजींना प्रणाम केला. प्रणाम करून त्यांना दंडवत घातलं आणि असं उच्च आसनावर सूतजींना बसवलेलं आहे, आसन टाकलेलं आहे. सूतजींकडे पाहून सर्वजण आनंद व्यक्त करतात की नक्की आज सूत महाराज आपल्याला काहीतरी नवीन सांगणार आहे. या उद्दिष्टाने सर्व शौनकादिक मुनी, सर्व ऋषी मुनी सर्वजण आज सूतजींकडे जातात, प्रार्थना करतात, त्यांच्या चरणाशी बसतात. सर्वांना प्रार्थना करून विनंती करतात, हे सूत महोदय, जगातील सर्व महात्म्य आम्ही श्रवण केलं, पण आमच्या मनाची अजूनपर्यंत तृप्ती झालेली नाही. असं कोणतं तरी वाङ्मय असू शकेल का की ज्या वाङ्मयातून, ज्या कथेतून आमच्या मनाची तृप्ती होईल, नवे नवे तर जगाचाही त्याच्यामध्ये कल्याण होईल. असं कोणतं तरी महात्म्य आहे का की जे त्वरित फल प्राप्त करून देईल? असा प्रश्न केल्यावर सूतजींना आनंद झाला. हे ऋषीमुनी हो, आपण सर्वजण दरवेळेस जगाच्या हितासाठी, जगाच्या कल्याणासाठी तडफड करत असतात, कथा ऐकण्यासाठी उत्सुक असतात की समाजाला सांगण्यासाठी की तुम्ही या व्रताचं पालन करा, तुम्हाला असं फळ मिळेल. तसा तर आपला धर्मच आहे, परंतु आपण सर्वजण दयावान आहात. जगाच्या हितासाठी, जगाच्या कल्याणासाठी आपण वारंवार तडफड करत असतात, प्रश्न विचारत असतात. सूतजी म्हटले, काही हरकत नाही, तुमचा भाव पाहून मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे. नक्कीच असं एकमेव पुराण आहे की जे पुराण श्रवण केल्यावर नक्की समाप्तीच्या वेळेस फळ प्रदान करतं. तर नवे नवे तुमचा प्रश्न असा होता की लवकरात लवकर आमच्या पापाचं निरूपण होईल, निरासरण होईल, पुण्याचा उदय होईल. असं भागवतम, दिव्य भागवतम तुम्ही आम्हाला सांगा. म्हणून मी तुम्हाला उत्तराच्या भाषेत सांगतो की जगातील सर्वात श्रेष्ठ, पुराणामध्ये श्रेष्ठ असणार श्रीमद देवी भागवत महापुराण हे सर्वात श्रेष्ठ असून आदि माया जगदंबेचं स्वरूप या ग्रंथामध्ये विराजित आहे. ते ग्रंथ भाग नसून तो साक्षात जगदंबा आहे असा भाव ठेवून जर हे कोणी श्रवण केलं तर त्याच्या जीवनाचे सर्व पाप हरण होतील आणि त्याच्या जीवनामध्ये पुण्याचा उदय होईल. असं एकमेव हे श्रीमद देवी भागवत महात्म्य महापुराण आहे. पापीतला पापी असो, दुर्जनातला दुर्जन असो, छलिया असो, कपटी असो, जर त्या व्यक्तीने दुःखी असो, पिढी असो, कुणी असो, जर ह्या व्यक्तीने 9 दिवस देवी भागवत महापुराण श्रवण केलं
तर त्याच्या सर्व संकटांचं सर्व दुःखांचं निरासरण करून देणारं हे भागवत आहे. तर नक्की ह्या भागवतामध्ये काय आहे? शौनक मुनी प्रश्न करतात. सूतजी उत्तर देतात. सूत म्हणतात, मुनींनो, या भागवत काय नाही ते विचारा. काय नाही ते तर म्हणे. पुन्हा प्रश्न करतात मुनिजन. सूतजी, हे भागवत ऐकल्याने काय फायदा होतो? आहे की नाही? सर्वात महत्वाचा आपल्या सर्वांसाठी हे देवी भागवत ऐकण्याचे फायदे काय? का ऐकावं? कोणी हे अगोदर श्रवण केलं? कुणाद्वारे श्रवण केलं? कशासाठी हे श्रवण करतात? आणि सर्वात प्रथम ज्यांनी श्रवण केलं त्यांना अनुभव आले का? त्यांच्या जीवनावर परिणाम झाला का? असे अनेक प्रश्न शौनकांनी सूतजींना केले. त्या प्रश्नांचं उत्तर देत देत सूतजी सांगतात, हे श्रीमद भागवत, देवी भागवत महापुराण ज्यांनी ज्यांनी श्रवण केलं बाबा, त्या सर्वांच्या जीवनामध्ये मोठा अनुभव आलेला आहे. आणि अनुभव येऊन त्यांनी तर ठेवला नाही, तर अनेकांना देत देत गेलेले आहेत. आणि हे कोणी ऐकू शकत नाही म्हणे. याला फार पुण्य लागतं, प्रारब्धही तेवढं लागतं मजबूत. हे उठता बसता कोणी ऐकू शकत नाही. सूतजी सांगतात, शौनक मुनीन हो, हे देवी भागवत म्हणजे कल्पतरूपेक्षाही श्रेष्ठ याला मानलेलं आहे. कल्पतरू तरी इच्छा प्रगट करतो, पूर्ण करतो, याच्यापेक्षा श्रेष्ठ हे देवी भागवत आहे. नवे नवे तर कल्पतरूपेक्षाही उच्च स्थान ह्या देवी भागवतला मिळाल्यामुळे जी इच्छा तुम्ही ह्या सप्ताहामध्ये, ह्या नवरात्रामध्ये प्रगट कराल, ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणारी ही देवी भागवत महात्म्य आहे. आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की कोणी हे श्रवण केलं आणि कुणाला अनुभव आला? की सूतजी उत्तर देतात की सर्वात प्रथम ज्यांनी श्रवण केलं ते होते भगवान श्रीकृष्णांचे वडील वसुदेव. सर्वात प्रथम त्यांनी हे श्रीमद भागवत, देवी भागवत महात्म्य श्रवण केलं. शौनक मुनी म्हणतात, कशासाठी त्यांनी श्रवण केलं? साक्षात परमात्मा त्यांच्या घरामध्ये वास करत होते, त्यांना गरज कशी पडली? तर सूत महाराज सांगतात की त्यांना गरज पडली, त्यांनाही मा जगदंबेची कृपा झाली आणि त्यांना कृपेचीही अत्यंत आवश्यकता होती, म्हणून त्यांनी श्रीमद देवी भागवत श्रवण केलं. कृपा करून आम्हाला ती सर्व कथा श्रवण करू द्या. शौनक मुनींचा प्रश्न आहे. सूतजी म्हणतात, नक्की. भगवान श्रीकृष्णांची कथा मी तुम्हाला श्रवण करणार आहे. मा जगदंबेने त्यांच्या परिवाराला कसा आशीर्वाद दिला, कशी कृपा केली, हे मी तुम्हाला नक्की श्रवण करणार आहे. सूतजी सांगतात, तसं मी थोडं विषांतर होतो. तुम्ही म्हणाल देवी भागवतामध्ये या चरित्र कसं काय आलं? तर पहिले जे 2 स्कंद आहे, त्या दोन्ही स्कंदामध्ये भगवंताचं चरित्र आहे. जिथं श्रीमद भागवत महापुराण संपतं तिथून देवी भागवत सुरू होतं. तुम्ही सर्व कथा पुढे श्रवण करणार आहे. भागवत जिथं संपलं तिथून देवी भागवत सुरू झालेलं आहे. सूतजी कथा सांगायला सुरुवात करतात. हे मुनी हो, सत्राजित नावाचा राजा होता. त्या सत्राजित नावाच्या राजाने सूर्यनारायणाची घोर तपश्चर्या केली आणि तपस्या करून त्यांच्याकडून वर प्राप्ती करून घेतली. त्या वरामध्ये त्यांनी शामंतक नावाचा मणी प्राप्त करून घेतला आणि तो शामंतक नावाचा मणी आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या राज्यामध्ये तो आणला. शौनक मुनी म्हणतात, सूतजी, त्या मणीचं वैशिष्ट्य काय आहे? तर सूतजी सांगतात, मुनी हो, त्या मण्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो रोज 6 पट त्या कुटुंबाला, त्या व्यक्तीला सोनं प्रदान करतो. किती पट? आपल्या 6 पट.
नवे नवे तर एवढा दिव्य तो मणी आहे, रोज नित्यनेमाने 6 पट तो त्या व्यक्तीला सोनं प्रदान करतो. नवे नवे तर त्या ज्या मण्याला कुण्या रोग्याने किंवा कुण्या संकटमध्ये असणाऱ्या व्यक्तीने जर स्पर्श केला तर तो मणी त्या व्यक्तीच्या जीवनातले संकट दुःख नाहीसे करतो. असा हा दिव्य मणी आहे. आणि तो कुणाला प्राप्त झाला तर म्हणे सत्राजित राजाला प्राप्त झाला. त्या सत्राजित राजाने तो मणी, शामंतक नावाचा मणी आपल्या घरामध्ये आणला. अनेक ऋषी मुनींना, ब्राह्मण देवतांना त्याने तो मणी दाखवला. परंतु तो मणी तो राजा कधीही कुणाला देत नव्हता, स्पर्श देखील करू देत नव्हता. काय लागतं तुम्हाला ते मला तुम्ही मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे, परंतु हा मणी कुणाला देत नव्हता. अनेक कथाभाग याच्यामध्ये आलेला आहेत. अनेक लोक आजारी पडले ब्राह्मणामध्ये, तर काही ब्राह्मण देवता त्यांच्याकडे आले, विनंती केली, सत्राजित हे राजन, तो मणी आम्हाला प्रदान करा की आमच्या कुटुंबामध्ये काही जण आजारी आहे, तो आजार बरा करण्याची ताकद ह्या मण्यामध्ये आहे, कृपा करून तुम्ही हा मणी आम्हाला प्रदान करा, आम्ही त्वरित तुम्हाला हा पुन्हा वापस करून देतो. सत्राजिताने नकार दिला. व्यक्तीकडे जीवनामध्ये अधिक झालं की व्यक्ती काय करतो की नाही, फार विचित्र शब्द येतो, तुम्हाला सर्वांना कळलं असेल. अधिक धन झालं, मान प्रतिष्ठा वाढली की जीवनामध्ये व्यक्ती काय करतो, उच्च स्तरावर जातो. बाकीचे सर्वजण त्याला कसे वाटतात, उच्च वाटतात. आपल्याकडच्या गोष्टी कधी तो कुणाला देणार नाही. नवीन नवीन तर गाड्या जरी घेतल्या तरी हात नको लावू, इथपर्यंत व्यक्तीची मजाल जाते की महाराज की आपल्या धनाकडे जर कुणी वाकड्या दृष्टीने बघत जरी असला तरी याच्यामध्ये ताकदीने याच्या ताकदीने त्याचे हातही कापायला तयार होईल. नवे नवे तर आता ह्या कलियुगामध्ये एवढी अडचण आलेली आहे, जो पाहावा तो स्वतःला आमदार समजतो, है की नाही. जो पाहावा तो स्वतःला अहंकार मानून जीवनामध्ये एवढं मोठं स्थान करून देतो की माझ्या पुढे सगळे जण कसे आहे, तुच्छ आहे, खिशात मग 1 रुपया का नसताना. एवढी अडचण कलियुगामध्ये झालेली आहे की व्यक्तीला मानायला तयार नाही, मोठ्यांना आदर द्यायला तयार नाही, सन्मान द्यायला तयार नाही. लहान मुलं तर नाहीच नाही, कारण तसं वळणही राहिलेलं नाही. कथा भाग मोठा आहे, चिंतन पुढे घेऊया आपण. तसंच अहंकार राजा सत्राजिताला झाला, म्हणून तो मणी तो कुणाला देत नव्हता. एक दिवस सत्राजित नावाचा तो राजन असं कृत्य करत असताना एक दिवस भगवान श्रीकृष्णाला ही वार्ता कळाली आणि भगवान परमात्मा त्याच्या राज्यामध्ये आले. आणि आल्यावर राजनला समजून सांगतात, हे राजन, ज्या सूर्यनारायणाची कृपा तुझ्यावर झालेली आहे त्या कृपेचा प्रसाद सर्वांना देत जा. कोणाला गरज असेल तर ते प्रसाद वाटत जा. राजन समजू शकले नाही, भगवंताची वाणी समजू शकले नाही. आपल्या तर कुठं समजतात, आहे की नाही. मोठ्याने समजून सांगितलं की लहान समजायला तयार नाही, कारण की स्वतःला श्रेष्ठ मानतात. आम्ही जे सांगू तेच होणार, आहे की नाही. सर्व काही झालं, स्वतः भगवंताने समजून सांगितलं, पण सत्राजित तयार नाही. एक दिवस सत्राजित काही कामानिमित्त बाहेर गेले आणि इकडं त्यांचा भाऊ, त्याचं नाव आहे परेशन नावाच्या त्याच्या भावाने आपला बंधू बाहेर गेला हे पाहून तो मणी धारण केला आणि शिकारीसाठी बाहेर पडला. जंगलामध्ये गेला, समोर वाघ होता, शिकार करण्यासाठी गेला, पण स्वतः शिकार झाला. वाघानेच त्याचा शिकार केला आणि तो मणी आपल्याकडे घेऊन टाकला. पुन्हा आती करून नका, आतीची माती होती, ठीक आहे. लई कमवून अहंकार झाला. भगवंत राजाचा रंकही करतो, रंकाचा राजाही करतो. आले देवाची आम्हाला तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका
तुका म्हणे आले समर्थांच्या मना, तरी होय राहणार अंक त्याचा. जो ईश्वर तो परमात्मा समर्थ आहे, त्याच्या मनामध्ये आलं तर काहीही होऊ शकतं, म्हणून लई मा करू नये. परेशांचा वध झाला, सिंहाने त्या वाघाने तो मणी आपल्याकडे घेऊन टाकलेला आहे. आणि जामवंत नावाचा जो व्यक्ती आहे, जामवंत जी त्या ठिकाणून प्रवास करत होते, त्यांनी तो मणी पाहिला वाघाकडे, आणि पाहिल्यामुळे जामवंताला आसक्ती झाली त्या मण्याविषयी. म्हणून जामवंताचं आणि त्या वाघाचं युद्ध झालं मण्यावरून. परंतु वाघाचा पराजय झाला आणि जामवंताचा विजय झाला. जामवंताने तो मणी आपल्या राज्यामध्ये, आपल्या जंगलामध्ये घेऊन गेले. इकडे द्वारका नगरीमध्ये अपप्रचार पसरला. असा अपप्रचार पसरला की भगवान श्रीकृष्णाने शामंतक मण्यासाठी परेशान नावाच्या व्यक्तीचा खून केला. परेशानला मारून टाकलं, है की नाही. अपप्रचार लवकरच पसरत असतात. काही माहीत नसतं, पण काही काही तोंडावाटे जास्त पसरवतात, है की नाही. त्यांनी थोडंसं सावध राहिलं पाहिजे. पंचिती त्याला म्हणतात, है की नाही. त्या थोड्या कमी केल्या पाहिजे. काही माहीत नाही, राहत नाही, काही नाही, बरंच काही सांगायचं उठून सुटून. असा अपप्रचार पसरला. इकडे रुक्मिणी मातालाही संशय आला. रुक्मिणी माताने भगवंताला घेरून घेतलं, हे देवा, तुम्ही असं का केलं? त्या मण्यासाठी सत्रजिताच्या भावाला, परेशानला तुम्ही त्याचा वध केला, तो मणी आपल्याकडे घेऊन टाकला. का केलं असं? जर तुम्हाला तो मणी लागत होता तर तुम्ही मला म्हटले असते. मी माझ्या राज्यातून, माझ्या पित्याकडून तो मणी तुम्हाला प्राप्त करून दिला असता. का तुम्ही त्यासोबत युद्ध केलं? का त्याला मारून टाकलं? भगवंताला आश्चर्य वाटलं. इकडे बलरामालाही आश्चर्य वाटलं की भगवंताने असं कृत्य करायला नको होतं. बलरामही म्हणतात, देवा, अरे कृष्णा, तू हे का केलं? मला सांगितलं असतं, मी तुला मणी आणून दिला असता. भगवंताला पण फार मोठं पुढं आश्चर्य वाटायला लागलेलं आहे. अजून देव म्हणतात, हे काय झालं? हे मला काही गोष्टी माहिती नाही, काही नाही. देवाने निश्चय केला, मी हे शोध लावल्याशिवाय राहणार नाही. भगवंत द्वारकेच्या बाहेर पडले. वनामध्ये विहार करत असताना, जात असताना त्यांनी पाहिलं की एक मुलगा तो शामंतक मण्यासोबत खेळत आहे. भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे गेले आणि तो मणी प्राप्त करण्याची इच्छा त्यांना झाली. म्हणून त्या पुत्राला विनंती केली, अरे मुला, तो मणी मला देऊन टाक. तो जो मुलगा आहे पळत पळत जाऊन आपल्या पित्याकडे गेला, म्हणजे जामवंताकडे गेला. जामवंतांना म्हटले, अहो, कोणीतरी बाहेर आलेला आहे, हा मणी प्राप्त करण्याची त्याची इच्छा आहे. तो म्हणतो, मला हा मणी देऊन टाक. जामवंतांना राग आला. जामवंत बाहेर आले. कोण आहे? कोणाला हा मणी प्राप्त करायचा असेल, करायचं जर असेल तर त्याने माझ्यासोबत युद्ध करावं. भगवंताने होकार दिला. भगवंत म्हणाले, अच्छा ठीक आहे, या मण्यासाठी जर युद्ध करायचं असेल तर मी तयार आहे. जामवंताचं आणि भगवंताचं युद्ध झुकलं. युद्ध चालू आहे. इकडे वसुदेवाला चिंता पडली. भगवान परमात्म्याच्या वडिलाला चिंता पडली. अनेक वर्ष चालू आहे युद्ध. इकडे वसुदेव चिंताग्रस्त आहे. अजून आपला पुत्र का येत नाही आहे? अनेक वर्ष होऊन गेलेले आहे, आपला मुलगा अजून वापस येत नाही आहे. या चिंतेमध्ये विहार करत असताना नारदाची वसुदेवाला भेट झाली. आणि भेट झाली, चिंताग्रस्त असताना वसुदेवाला पाहताना नारद मुनी प्रश्न करतात, हे वसुदेव, आपण परमात्म्याचे वडील आहात, आपण कुणाची चिंता करत आहे? तर वसुदेव म्हणतात, हे नारदा, मला चिंता आहे, माझा मुलगा, माझा पुत्र भगवान श्रीकृष्ण अनेक वर्ष होऊन गेले, अजून वापस आलेले नाही. या चिंतेमध्ये मी आहे. मी काय करावं की जेणेकरून माझा पुत्र वापस येईल? तर सूतजी सांगतात की पुढचं जे प्रकरण आहे
नारदांनी ते कथित केलं. नारद म्हटले, आपल्याला जर आपला मुलगा लवकरात लवकर प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण एक व्रत करावं. वसुदेव म्हणतात, सांगा कोणतं व्रत आहे, लवकरात लवकर सांगा, मी ते करायला तयार आहे. नारद मुनी म्हणतात की आपल्याला जर वाटत असेल की आपला पुत्र वापस यावा, याकरिता आपला श्रीमद देवी भागवताचं पारायण करावं लागेल, कथा श्रवण करावं लागेल, 9 दिवस उद्यापन करावं लागणार, 9 दिवस घटस्थापना करून मा भगवतीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल, तेव्हा मा भगवती प्रसन्न होईल. वसुदेवाने ते केलं. वसुदेवाने घटस्थापना केली, मा भगवतीला विराजित केलं. 9 दिवस देवी भागवताचं पारायण चालू आहे. आपल्यासारखं तिकडे युद्ध चालू आहे, इकडे पारायण चालू आहे. 9वा दिवस आला, 10वाही दिवस आला, उद्यापन संपलं. आणि संपल्यावर महाराज नैवेद्य सर्वांना देण्यात आला. तेवढ्यात मा भगवती प्रकट झाल्या. बोला भगवती माता. मा भगवती प्रकट झाल्या. आणि प्रकट झाल्यावर मा भगवती म्हटल्या, वसुदेवा, आपणास काय हवं आहे, कशासाठी माझं पारायण केलं, कशासाठी माझी आळवणी केली. पहा, 9 दिवस पारायण केलं वसुदेवाने. 10व्या दिवशी मा भगवती प्रकट झाल्या, आशीर्वाद दिला. तर आपण तर आज 9 दिवस हे देवी भागवत श्रवण करणार आहे. का आम्हाला प्रसन्न होणार नाही. वसुदेवाने मनापासून देवी भागवत श्रवण केलं. आम्हीही 9 दिवस मनापासून देवी भागवत श्रवण करणार, तरच आम्हाला मा जगदंबा प्रसन्न होणार आहे. तसंच श्रीमद देवी भागवत वसुदेवाने श्रवण केलं. मा जगदंबा प्रकट झाल्या, आशीर्वाद दिला. मा जगदंबा सांगत आहे, हे वसुदेवा, मला माहित आहे तू माझी का आळवणी केली आहेस. पुत्र योगाने तुम्ही दुःखी आहात म्हणून तुम्ही माझं पारायण केलेलं आहे. चिंता करू नका. संध्याकाळच्या वेळेमध्ये संध्येच्या बिलेल्या तुमचा पुत्र वापस येईल. नवे तर अजून एक खुशखबरी मी तुम्हाला सांगते. नुसता पुत्र येणार नाही तर सोबत पुत्र वधूही तुमच्या सोबत येणार आहे. म्हणून आनंद करा. मा भगवती अदृश्य झाल्या, आनंद झाला. संध्याकाळची वेळ आली. भगवान श्रीकृष्ण, गोपाळ श्रीकृष्ण तसेच जामवंता सोबत युद्ध चालू होतं. त्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने जामवंतांना पराजित केलं. जामवंतांना आश्चर्य वाटलं की परमात्म्याशिवाय मला कुणी हारू शकत नाही. हा तुम्ही कोण आहात. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात, मी त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्र होतो. आता ह्या द्वापर युगामध्ये कृष्णाच्या अवतारा रूपात घेऊन मी इथं आलेलो आहे. काही हरकत नाही. प्रणाम केला जामवंताने. मला माहित होतं की तुम्ही मला दर्शन देणार. तुम्ही मला वचन दिलं होतं त्रेतायुगामध्ये की माझ्या पुत्रीसोबत तुम्ही विवाह करणार. आज तुम्ही ते वचन पूर्ण केलं. भगवंता, तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम. तसंच झालं. जामवंती सोबत भगवंताचं विवाह संपन्न झाला. जामवंताने शामंतक नावाचा मणी तो प्रदान केला. मणी प्रदान केलेला आहे आज जामवंत. तसेच भगवान श्रीकृष्ण, जामवंती आणि शामंतक मणी सर्वजण आज द्वारका नगरीमध्ये आलेले आहे. वसुदेवा पुढे उभे आहे. संध्याकाळची वेळ आहे. मा जगदंबा म्हटली होती संध्याकाळी येईल. आज इथं येऊन टेपलेले आहे. सुजी सांगतात, कृपा झाली मा भगवतीची वसुदेवावर. नित्यनेमाने 9 दिवस त्यांनी या कथेचं श्रवण केलं. भगवतीची कृपा झाली. तशीच कृपा ऋतुवाक नावाच्या मुनीवर झाली होती. शौनक मुनी म्हणतात, अहो सुजी, कोण आहे ऋतुवाक मुनी. कोणाला देवाची, यांना कशी देवीची कृपा झाली. कृपा करून ते आम्हाला श्रवण करा. सुजी सांगत आहे, आपणास ही पवित्रमय कथा श्रवण करायची असेल तर आपण आता एकाग्र व्हा. सुजी कथेला प्रारंभ करतात. सुजी सांगत आहे, शौनक मुनी हो, ऋतुवाक नावाचे मोठे मुनी होऊन गेलेले आहेत.
रोजचा नित्यनेम चालू आहे, रोजची पूजा अर्चना चालू आहे, साधना चालू आहे, तपश्चर्या चालू आहे, योग साधना चालू आहे. विवाहही संपन्न झाला होता, पण अनेक वर्षांपासून पुत्र प्राप्ती नव्हती. पण मा भगवतीच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने पुत्र प्राप्त झाला तर झाला, पण तो रेवती नक्षत्रामध्ये झाला. पुत्र प्राप्त झाला पण बुद्धिहीन, चालाक नाही, त्याला काही समजत नाही असा पुत्र प्राप्त झाला. पुत्र लहानचा मोठा होत जात आहे, पण बुद्धी अजून खुंटलेली आहे. बुद्धीला चालना नाही, काय करावं, काय खावं, काय प्यावं त्याला काही समजत नाही. पाप कृत्य करायला तजबेज आहे. ऋतुवाक मुलीला फार आश्चर्य वाटत आहे. एकुलता एक मुलगा आहे, काय करावं. त्या चिंतेमध्ये अनेक लोकांना छळण्यासाठी तत्पर, त्रास देण्यासाठी तत्पर, कुणाचं ऐकत नाही, काही होत नाही. या संकटामध्ये असताना, या दुःखामध्ये असताना ऋतुवाक मुनी या चिंतेमध्ये असताना निवांत बसलेले आहे. काय करावं, कुणाकडे जावं. म्हणून आपल्या गुरुची आठवण आली. ऋतुवाक मुनीचे गुरु ऋषी गर्गाचार्यांची आठवण झाली. आणि आठवण झाल्यामुळे आज ऋतुवाक मुनी विचार करतात की उद्या सकाळी आपण आपल्या गुरुजीकडे जाऊया. हा प्रश्न घेऊन निघाले. सकाळ झाली, निघाले. तडा 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 पावलं टाकीत गर्गाचार्यांच्या आश्रमात आलेले आहेत. गर्गाचार्यांना पाहून दंडवत केला, प्रणाम केला. मुनी हो, आपण श्रेष्ठ आहात. गर्गाचार्यांना प्रसन्नता वाटली. गर्गाचार्य म्हटले, ऋतुवाक, आपण कशासाठी या ठिकाणी आलेला आहात. ऋतुवाक मुनी म्हणतात, गुरुजी, मनामध्ये फार खंत आहे, मनामध्ये फार विचार आहेत. त्या विचारांचं निरासरण करण्यासाठी एक प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. कृपा करून त्याचं निरासरण तुम्ही मला करून द्या. आज ऋतुवाक मुनी बसलेले आहे. गर्गाचार्य समोर आसनावर बसलेले आहे. गर्गाचार्य म्हणतात, कसा प्रश्न आहे, काय झालेला आहे, आपण फार चिंतित आहात, प्रश्न विचारावा. ऋतुवाक मुनी सांगतात, गुरुजी, बऱ्याच वर्षापासून मला पुत्र प्राप्त नव्हता, पण तो झाला भगवंताच्या कृपेने, साधनेने. परंतु तो झाला. परंतु हे मुनी हो, हे गुरुजी, तो अचंचल झाला, बुद्धिहीन झाला. त्याला काही समजत नाही, सांगितलेलं समजत नाही. पाप कृत्य करण्यामध्ये तजबेज. मी एवढी साधना करतो, पण त्या साधनेचं फळ असं मला चुकीचं मिळालं. अनेक लोकांना छळणारा माझा पुत्र तयार झाला. वागणूक चुकीची आहे, काय करावं समजत नाही. गर्गाचार्य त्याची कुंडली पाहतात. सर्व काही नेत्र बंद करून गर्गाचार्यांनी चिंतन केलं. गर्गाचार्यांनी चिंतन करून बघितलं, ऋतुवाक, तुझा जो पुत्र आहे तो रेवती नक्षत्राच्या शेवटच्या भागामध्ये जन्माला आलेला असल्या कारणाने तो शापित आहे. तो कसा आहे, शापित आहे. रेवती नक्षत्राच्या शेवटच्या भागामध्ये जन्मल्यामुळे तो शापित आहे. त्याच्यावर कोणताही परिणाम तुझ्या विचाराचा होऊ शकणार नाही. तू कितीही समजून सांग. ऋतुवाक मुनींच्या डोळ्यातून अश्रू आले. गुरुजी, आपण सर्वश्रेष्ठ आहात, आपण सर्व काही जाणत आहात, कृपा करावी. माझ्या मुलांना बरं करण्यासाठी, या दुःखातून मी बाहेर येण्यासाठी, एकुलता एक मुलगा आहे, वंशाला दिवा राहणार नाही, या उद्दिष्टाने मी तुमच्याकडे आलेलो आहे. विनंती केली गर्गाचार्याकडे. विनंती करून गर्गाचार्यांनी ती विनंती मान्य केली आणि उपाय सांगितला. हे ऋतुवाक, एकच उपाय आहे. तुझ्या पुत्राचे जर निरासरण करायचं असेल तर एकच उपाय आहे. ते उपाय म्हणजे श्रीमद देवी भागवत महापुराण. हे देवी भागवत महापुराण जर तू 9 दिवस श्रवण केलं, पारायण केलं, तर निश्चितपणे त्या पुत्राची जी काही व्याधी आहे, तो शाप त्याला मिळालेला आहे, त्याचं निरासरण होऊन जाईल. असं ऐकल्यावर ऋतुवाक मुलीला आनंद झाला. कुटीच्या बाहेर पडले, प्रणाम केला, पण राग मनात. कुणाचा? रेवती नक्षत्राचा. एवढा राग. हातामध्ये जल घेतलं, रेवती नक्षत्राला श्राप दिला. हे रेवती,
माझ्या मुलावर तू संकट आणण्याचा प्रयत्न केला, जा मी तुला श्राप देतो, तू पळून जाशील. श्राप देण्यात आला. आकाशामध्ये ब्रह्मांडामध्ये जे नक्षत्र आहे रेवती, शापाच्या कारणास्तव ते रेवती नक्षत्र त्या कल्पनाच्या बाहेर आलं. त्या ब्रह्मांडातून ते तुटून पर्वतावर येऊन पडलं. त्या पर्वताचं नाव आहे कुमुत पर्वत. त्या पर्वतावर येऊन पडलं रेवती नक्षत्र, म्हणून त्या पर्वताला नाव पडलं रैवत पर्वत. नक्षत्र येऊन पडलं. इकडे ऋतुवाक मुनी आपल्या गुरुजींनी जी साधना सांगितली आहे ती साधनेचा अवलंब करत आपल्या कुटुंबात, आपल्या घरामध्ये आले. सर्व काही घर स्वच्छ केलं, सर्व प्रसन्नता मांडून ठेवलेली आहे. आंब्याची डबळे लावलेली आहे, आंब्याची पानं मांडलेली आहे, घटस्थापना केलेली आहेत, कलश स्थापना केलेली आहेत, मा जगदंबेची मूर्ती पुढे बसवलेली आहेत, देवी भागवताचा ग्रंथ समोर आहे. गुरुजीने सांगितल्याप्रमाणे मा जगदंबेची आळवणी करत आहे, धाव घालीत आहे मा जगदंबेचा. मा जगदंबेची आळवणी करत आहे, अंबाबाई हे करुणामयी तू आम्हाला पाव, माझ्या मुलाचं संकट हर. रोज नित्यनेमाने आळवणी चालू आहे महाराज जगदंबेची. श्री अंबाबाई विघ्नवारी ठेवी निज पायी. धाव पाव श्री अंबाबाई विघ्नवारी ठेवी निज पायी. धाव पाव श्री अंबाबाई विघ्नवारी निज पायी. धाव पाव श्री अंबाबाई विघ्नवारी ठेवी निज पायी. धाव पाव श्री अंबाबाई विघ्नवारी ठेवी निज पायी. धाव पाव श्री अंबाबाई विघ्नवारी ठेवी निज धाव पाव श्री अंबाबाई विघ्नवारी ठेवी निज पायी. 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 विघ्नवारी ठेवी निज पायी. विघ्नवारी ठेवी निज ऋतुवाक मुनी आळवणी करत आहे देवीची. धाव पाव श्री अंबाबाई विघ्नवारी ठेवी निज पायी. हे आई, हे मा जगदंबे, जे माझं विघ्न आहे तू ते हरण कर. मला तुझ्या चरणाशी निगडीत करून घे. तुझी कृपा मला प्राप्त करून दे हे अंबाबाई, हे मा जगदंबे. अशी आळवणी करत असताना 9 दिवस होऊन गेले महाराज. 10व्या दिवशी रात्रीची वेळ आहे. मा जगदंबा प्रकट झाल्या. ऋतुवाक मुनींनी केलेली तपाचं आज उद्यापन आहे आणि त्या उद्यापनाच्या स्वरूपात मा जगदंबा त्यांना प्रसन्न झालेल्या आहेत आणि प्रसन्न होऊन भरपूर असा आशीर्वाद दिलेला आहे. ऋतुवाक बोल तुला काय पाहिजे आहे. मुनी सांगत आहे, मा जगदंबे माते, मला दुसरं काहीही नको. बहु नवसाने झालेला माझा मुलगा, माझा पुत्र
रेवती नक्षत्राच्या कारणामुळं शापित आहे, कृपा करून त्याचं जे संकट आहे, जो शाप आहे तो दूर कर. मा जगदंबेने कृपा केली. कृपा करून त्या पुत्राला जो शाप होता, ज्या नक्षत्रामध्ये जो जन्मलेला होता, ती सर्व व्यथा मा जगदंबेने नाहीशी केली आणि भरपूर असा आशीर्वाद कृतवाक मुनीला तसेच त्यांच्या मुलाला प्राप्त केला. सूतजी मुनी सांगत आहेत, शौनक मुनी हो, अशी परिपूर्ण मा जगदंबा, सर्वश्रेष्ठ मा जगदंबा, सर्व भक्तांना आपल्या आश्रयस्थानी घेणारी मा जगदंबा, कोणत्याही संकटामध्ये जरी असला मातीचा भक्त धावत धावत पळत जाऊन ती कृपा करणारी मा जगदंबा दयाळू आहे, मायाळू आहे, ममताळू आहे, कनवाळू आहे. अनेक तिचे रूप आहेत आणि सर्वात महत्वाची मा जगदंबा ही परिपूर्ण आहे. शौनक मुनी म्हणतात, सूतजी आपण हे कशावरून म्हणत आहे मा जगदंबा परिपूर्ण आहे? परिपूर्ण तर 3 गुण आहेत, त्रिदेव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, आणि आपण त्या 3 देवतांमध्ये मा जगदंबेला बसवत आहात. तर सूतजी सांगत आहेत, शौनक मुनी हो, आपणा सर्वांना ठाऊक नव्हेत, या 3 गुणांना, या त्रिदेवांना उत्पन्न करणारी ती मा जगदंबा आहे. म्हणे कशी बरे? शौनक मुनी प्रश्न करतात, कृपा करून सूतजी आम्हाला ती कथा श्रवण करा, मा जगदंबा परिपूर्ण कशी? सूतजी आज कथेला प्रारंभ करत आहे. सूत म्हणतात, समुद्रावर निजलेले भगवान विष्णू, त्यांच्या बेंबीतून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, नंतर शिवाची उत्पत्ती झाली. उत्पत्तीचं प्राख्यान आरंभ होत आहे. उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवाला वाटलं की आपल्याला उत्पन्न करणारे कोण आहे, म्हणून खाली देठाकडे पाहिलं. खाली कुणीतरी आहे, त्याचा शोध घेण्यासाठी ते खाली आले. शिव विचार करू लागले की आपल्याला कुणी निर्माण केलं. विष्णू विचार करू लागले आपल्याला निर्माण करणारं कोण. तर तिन्ही एकत्र आले. तिन्ही तत्व एकत्र आल्यावर तिन्ही विचार करतात की आपण कशी निर्माण झालो, आपल्याला निर्माण करणारं कोण आहे. तर हा विचार करत असताना तेवढ्यात मा जगदंबा प्रकट झाल्या. असा विचार चालू असताना मा जगदंबा मायावतीचं स्वरूप धारण करून प्रकट झालेले आहेत. सुंदर असे अलंकार आहेत, सुंदर असे नेत्र आहेत, सुंदर अशा स्वरूपात मा जगदंबा प्रकट झाल्या. मस्तकापाशी ओम ब्रह्मनाद आहे. हे स्वरूप पाहिल्यावर ब्रह्मा विष्णू पाहत आहेत, एवढं मोठं स्वरूप हे कुणाचं आहे? प्रश्न करतात, हे देवी आपण कोण आहात? तर मा भगवती उत्तर देती, हे देवांनो, आपणा सर्वांना उत्पन्न करणारी ही मी आदि माया, आदि शक्ती, जगदंबा भवानी मी आहे. पुन्हा प्रश्न करतात तिथे, हे जगदंबे, आपणा सर्वांना आपणाला दंडवत असो, पण आमच्या मनात एक प्रश्न आहे, आम्हाला कशासाठी उत्पन्न केलेलं आहे? आमचं कार्य काय आहे? कोणत्या कार्यासाठी आम्हाला उत्पन्न केलं? मा भगवती उत्तर देते. मा भगवती सांगते, हे त्रिदेवांनो, मी आपणास सृष्टी उत्पन्न करण्यासाठी, ब्रह्मांड निर्माण करण्यासाठी उत्पन्न केलेलं आहे. माझी इच्छा आहे म्हणून ब्रह्मांडाची उत्पत्ती होऊ शकते. माझी इच्छा होती म्हणून तुम्ही निर्माण झालेले आहे. माझी इच्छावर सर्व काही चालू राहणार आहे. तुम्ही माझ्या अधीन आहेत. तुमच्या ती जी दिव्य शक्ती आहे ती माझी आहे. असं सांगितल्यावर त्रिदेव वंदन करतात. वंदन केल्यावर मा भगवती सांगते, हे ब्रह्मा, हे ब्रह्मदेव, आपणास मी कार्य देते सृष्टीला निर्माण करण्याचं. सृष्टी निर्माण करता आपण असाल. भगवान विष्णूकडे पाहिलं, हे विष्णू, मी आपणास कार्य देते सृष्टीचं पालन करण्याचं. शिवाकडे पाहिलं, हे शिव, मी आपणास कार्य देते संहाराचं. तिघांनाही कार्य वाटून दिले, परंतु हे कार्य करण्यासाठी शक्तीची आवश्यकता आहे. म्हणून ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यासाठी ज्ञान बुद्धी लागेल.
म्हणून सरस्वतीला मा भगवती निर्माण केलं. हे ब्रह्मदेवा, ही सरस्वती माझा अंश, ही शक्ती तुम्हाला बुद्धीला चालना देईल, तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकेल. तसेच भगवान विष्णूकडे पाहिलं, पालन करण्यासाठी अर्थाची गरज लागते, म्हणून मा लक्ष्मीला उत्पन्न केलं. हे नारायणा, अर्थाची गरज आहे म्हणून तुम्हाला मदतीसाठी कोण आहे? माता लक्ष्मी आहे. शिवाकडे पाहिलं, संहाराचं कार्य आहे, शक्तीची गरज आहे, म्हणून चंडिका मा भगवतीला उत्पन्न केलं की तुम्हाला संहाराचं कार्य आहे, संहारामध्ये ताकद लागणार आहे, शक्ती लागणार आहे, म्हणून कालिका प्रदान केली मा शिवाकडे. ज्याची ज्याची ड्युटी त्याला वाटून दिली. आपणही आपल्या ड्युटीचं पालन केलं पाहिजे. ठीक आहे, 9 वाजत आलेले आहेत, थोडस उशिरा सोड. तुम्ही उशिरा आले म्हणून मी थोडस उशिरा सोडणार आहे आजच्या दिवस. फक्त ज्याची ज्याची ड्युटी त्याला देऊन टाकली. तेवढ्यात भगवान विष्णू आज शेष नागावर विराजित आहेत. भगवंताच्या कर्णकपटलातून मधु आणि कैटभाची उत्पत्ती झाली. मधु आणि कैटभाची उत्पत्ती झाली. उत्पत्ती झाल्यावर ते 2 दैत्य ब्रह्मदेवानी ज्यावेळेस सृष्टी निर्माण करायला लागले, त्यावेळेस त्यांच्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न मधु आणि कैटभाने सुरू केला. ब्रह्मदेव समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. नवे नवे तर युद्धही झालं आहे, तरी मधु आणि कैटभ काय पराजित होत नाही. म्हणून ब्रह्मदेव आज खंतित आहे. मा जगदंबेची आळवणी करतात. मा जगदंबा सांगतात, हे ब्रह्मा, आपण शेषावर विराजमान असलेल्या विष्णूकडे जावं, ते आपल्याला मदत करतील. आज भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे आलेले आहेत, भगवंताला जाग केलेलं आहेत. भगवंत जागे झाले, सर्व हकीकत सांगितले. मधु कैटभ आपल्या कानातून निर्माण झालेले आहेत. यांचा वध करण्यासाठी मा जगदंबेने आपल्याला पाचारलेलं आहे. आपलं कार्य करावं. भगवान उभा राहिले. मधु आणि कैटभासोबत युद्ध चालू आहे. बोलण्यासारखं चिंतनासारखं भरपूर आहे, पण वेळ न राहिलेला नाही. आज उपस्थित आहे भगवान विष्णू आणि मधु कैटभ. युद्ध चालू आहे, युद्ध चालू आहे. आता मधु आणि कैटभ जर अर्थ काढला तर मधु म्हणजे स्तुती आहे, कैटभ म्हणजे निंदा आहे की नाही. जीवनामध्ये हे 2 जे गोष्टी आहे हे आपल्याला हानिकारक आहे. स्तुती पण हानिकारक आहे आणि निंदाही हानिकारक आहे. आज युद्ध चालू आहे, पण मधु कैटभ पराजित होत नाही. पुन्हा भगवान विष्णू शेषावर गेले, निद्रस्त झाले. मा भगवतीची आळवणी केली, हे जगदंबे, अनेक वर्ष होऊन गेले पण मधु कैटभ पराजित होत नाही, कृपा करावी. मा भगवती प्रसन्न झाल्या. मा भगवतीने सांगितले, कृपा, काळजी करू नका, मी हा मधु आणि कैटभाची बुद्धी भ्रष्ट करते. यांच्या बुद्धीला चालना देण्याचं कार्य मी करते. त्यांच्या बुद्धीमध्ये वास मी करत आहे. तेवढ्यात तुम्ही साधून घ्या. पुन्हा लढण्यासाठी भगवान विष्णू आलेले आहेत. मा भगवतीने मधु आणि कैटभाच्या मस्तिष्कामध्ये जाऊन विराजित झालेला आहे. बुद्धी पलटवली. आज भगवान विष्णू सांगत आहे, हे मधु आणि कैटभ, आपण महान आहात, आपण फार महान आहात, मी तुच्छ आहे, मी आपणासारखा एवढा महान नाही. आता वेगवेगळ्या मनवंतरामध्ये वेगवेगळ्या कथा आलेल्या आहेत. तर असं सांगितल्यावर मधु कैटभला आश्चर्य वाटलं, आनंद झाला. हे नारायण, हे विष्णू, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला काय वरदान मागायचं ते वरदान तू माझ्याकडून मागू इच्छितो. भगवान विष्णू म्हटले, हे तर उलट झालं, काही हरकत नाही. मधु आणि कैटभ, तुम्हाला जर मला वरदान द्यायचं असेल तर मला एकच वरदान प्रदान कर, तुझी मृत्यू माझ्या हातून व्हावी, आणि कशी व्हावी हे मला सांग. मधु कैटभ हसले, वारे छलिया, मानलं तुला, तू खरंच मायापती आहे. आमची मृत्यू समुद्रावर होणार नाही, तर सर्व समुद्रच होता. म्हणून भगवान विष्णूने आपल्या जंघा मोठ्या केल्या आणि त्या जंघावर मधु आणि कैटभाचा वध केला. तिथं दोघांचा वध झालेला आहे. पुन्हा ब्रह्मदेवाने सृष्टीला प्रारंभ केलेला आहे. सर्व काही निर्माण झालेलं आहे. ब्रह्मदेवाचे पहिले पुत्र कोण? मनु महाराज. त्यांची पत्नी कोण? तर म्हणे कोण आहे? शत्रुपा. त्यांच्यापासून आपली उत्पत्ती आहे. आपले पहिले आई वडील कोण आहे? मनु महाराज आणि शत्रुपा. जनरल नॉलेज मध्ये हा क्वेश्चन येतो, प्रश्न येतो.
सृष्टीला प्रारंभ झाला, उत्पत्ती झाली. पुढे शौनक मुनी प्रश्न करतात सुजींना, सुजी फार सुंदर आपण मला उपाख्यान सांगितलेलं आहे, पण मला एवढं सांगा की तुम्हाला एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं? तर सुजी सांगत आहे, मला माझ्या गुरुकडून म्हणजे व्यासांकडून हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. व्यासांचं काही चरित्र आहे का? त्यांना कशी भगवतीची कृपा प्राप्त झाली हे सर्व श्रवण करण्याची इच्छा आज शौनक मुनींना आहे. म्हणून शौनक मुनी प्रश्न करतात की व्यासांची कथा तुम्ही आम्हाला श्रवण करा, व्यासांचं चरित्र आम्हाला श्रवण करा, कशी उत्पत्ती होत गेली, मा भगवतीची कृपा कशी प्राप्त होत गेली. आज सुजी महाराज सुतांची व्यासांची कथा, आपल्या गुरुजींची कथा सांगायला सुरुवात करत आहे की एकदा व्यास मुनी विचरण करत असताना त्यांनी एक दृश्य पाहिलं की एक पक्षीनी एका पक्ष्याच्या मुखामध्ये चारा भरत आहे, अन्न भरवत आहे. हे पाहिल्यावर हे पाहत राहिल्यामुळे व्यासांच्या मनामध्ये कल्पना आली, आपल्यालाही पुत्र हवासा वाटला. त्यांना इच्छा झाली, आपल्यालाही पुत्र हवा अशी मनामध्ये इच्छा झाली. कुणाकडे पाहून? त्या पक्षिणीकडे पाहून. मनामध्ये इच्छा प्रकट झाल्यामुळे आपल्यातील जे वीर्य आहे इच्छा प्रकट झाल्यावर आपल्यातील जे वीर्य आहे ते वीर्य अरणीवर जाऊन पडलं आणि अरणीवर जाऊन पडल्यावर तिला प्रसूती झाली. त्या अरणीला शुक नावाचा एक मुलगा प्राप्त झाला. शुक म्हणजे पोपट म्हणतात ना त्याला. शुक मुनी प्रकट झाले, लहानचे मोठे झाले त्वरित आणि चालायला निघाले. चालता चालता पुढे चालत आहे, व्यास पाठीमागं आहे. व्यास पाठीमागं पळू राहिले, शुक मुनी पुढे चालत आहे. अरे शुका, अरे पुत्रा थांब अशी आळवणी करत आहे, होकार देत आहे. शुक मुनी थांबायला तयार नाही. शेवटी वडिलांच्या जास्त आळवणीमुळे शुक मुनी थांबलेले आहेत. थांबल्यामुळे आज प्रश्न करतात शुक मुनी, कशाला मला थांबवत आहे? तर व्यास सांगतात, अरे पुत्रा, माझी इच्छा आहे तू संसार करावा. शुक मुनी म्हणतात, हे शक्य नाही, मी संसार करायला तयार नाही. मला मा भगवतीला प्रसन्न करायचं आहे, जीवनामध्ये उतरायचं आहे, तिची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. मला हे संसार करायला शक्य होणार नाही, तुम्ही माझ्या मागं पडू नका असं सांगत असताना समजून सांगत आहे, अरे संसार कर, संसारामध्ये परमार्थ होऊ शकतो, परमार्थ करू नये भगवताची प्राप्ती होऊ शकते, संसार कर. शुक मुनी तयार नाही. कोण समजून सांगेल? म्हणून व्यासांना कल्पना सुटली जनक राजाची. जगातील एकमेव असा व्यक्ती आहे जनक राजा की तो शुकांना समजून सांगू शकतो. असं म्हटल्यावर शुकदेवानी हे ऐकल्यावर ते म्हणतात, तो जनक राजा, तो संसारिक, तो मला समजून सांगेल. व्यास विनंती करतात, माझं ऐकू नका, पण एकदा त्यांच्या आश्रया ठिकाणी जा. आहे की नाही? चांगल्या व्यक्तीच्या आश्रयामध्ये व्यक्तीने जीवनामध्ये राहिलं पाहिजे, सज्जनासोबत राहिलं पाहिजे, दुर्जनासोबत कधी राहू नये. संगतीचाही परिणाम फार होत असतो. आज जनक राजाकडे शुक मुनी जातात. पाहतात सर्व ऐश्वर्य वैभव राजा पुढे बसलेले आहेत. हे पाहिल्यावर शुक मुनीला आश्चर्य वाटतं, हा मला काय उपदेश करेल? असं पाहिल्यावर जनक राजाच्याकडे पाहतात, नक्की यांना अहंकार झालेला आहे. कुणाला? शुक मुनीला. म्हणून अनेक वेळा जनक राजाने अपमानित करण्याचा प्रयत्न केला. कुणाला? शुक मुनीला अपमानित करण्याचा प्रयत्न केला, त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण वैराग्य होतं, काही झालं नाही. पण हे असं काय करत आहे? हे कसे मला उपदेश करतील? यांना संताची निंदा, यांना संत कळत नाही, साधू कळत नाही. पण ही परीक्षा होती. पण काही लोकांकडून जनक राजाच्या काही कथा ऐकल्यामुळे शुकाने तर अशी एक कथा ऐकली की एकदा जनक राजा सर्व साधू संतांना घेऊन सरोवरामध्ये स्नान करत होते आणि स्नान करत असताना इकडं राजभवनाला आग लागली आणि आग लागल्यामुळे काही सैनिक पळत पळत आले आणि पळत पळत येऊन राजाला सांगितलं की राजन, तुमच्या राजधानीला आग लागलेली आहे. त्यापैकी असणारे काही संत मंडळी
काही महाराज मंडळी विचार केला, अरे आपली एकुलती एक लंगोटी आहे ती आणायला जावं लागेल, म्हणून काही महाराज लोक पळाले. पण जनक राजा तिथंच थांबले. जनक राजा म्हटले की अरे काय आहे हे, नश्वर आहे, कधी भेटू शकतं, कधी होऊ शकते, हे की नाही, भगवंताची कृपा असू शकते. असं वैरागी ज्यावेळेस ऐकलं शुक मुनींनी त्यावेळेस कौतुक वाटलं, नक्की काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी आहे जनक राजाकडे. जसं जसं कथा कथा ऐकत गेले तसं जनक राजावर प्रेम वाढत गेलं, आदर वाढत गेला. त्याच्यानंतर महाराज जनक राजाला वाटलं की आता उपदेशाची वेळ आलेली आहे, आता आपण शुक मला उपदेश करावा, म्हणून उपदेश केला. हे शुकमुनी, आपल्या पित्याची ही गोष्ट आपण ऐकावी, आपला पित्या जो आज्ञा करत आहे त्या आज्ञेचं पालन करा, संसार करा. जरी तुम्ही संसार नाही केलं पण तुम्ही दुसरं प्रेम कोणावर तरी करणार, त्या पक्षावर प्रेम करणार, या पशु पक्षावर प्रेम करणार, झाडं वेली या सृष्टीवर प्रेम करणार, कोणावर तरी तुम्ही प्रेम करणारच. मग तुम्ही संसार का करत नाही? संसार करून परमार्थ करा, परमार्थामध्ये आनंद आहे. उपदेश श्रवण केला, म्हणणं पटलं. शुकमुनी पुढे विवाह केला. विवाह करून शुकमुनीला 4 पुत्र झाले, 1 कन्या झाली. त्यानंतर शुकमुनी गरुडावर बसून उच्च उडाणावर निघून गेले. त्यानंतर पुढे सूतजी महाराज शौनकादिक मुनींना महाभारताची कथा श्रवण करत आहे. व्यासांचं चैत्र अजून राहिलेलं आहे, आपणा सर्वांना पुढे श्रवण करायला मिळणार आहे. पुढे श्रवण करतात. पराशर नावाचे मोठे संत ऋषी विहार करत असताना नदीमध्ये, त्यासोबत तू विहार करायला तयार आहे का? मत्स्यगंधा आश्चर्य वाटलं की एवढे मोठे ऋषी असं म्हणत आहे, म्हणून आता म्हणणं कसं टाळूया, म्हणून पराशर ऋषींनी अंधकार केला आणि त्याच मत्स्यगंधाचं नाव पुढं सत्यवती पडलं आणि त्याच सत्यवतीला पुढे व्यास उत्पन्न झाले, व्यास पुत्र प्राप्त झाले. जे व्यासांची कथा आपण श्रवण करत आहे ते व्यास मुनी प्रकट झाले, मोठे संत त्यांच्या गर्भाला आले. कारण पराशर ऋषी म्हणजे फार तपस्वी होते. पुढे सर्व काही होत असताना एकदा शंतनुंनी सत्यवतीला पाहिल्यावर शंतनू राजाला त्या सत्यवतीवर प्रेम आलं. कुणावर? सत्यवतीवर. कुणाचं? शंतनू राजाचं. पण त्याच्या अगोदर कथा येत आहे की ज्या वेळेस या कथेच्या प्रारंभी शंतनू राजाचं अगोदर गंगावर प्रेम आलं होतं. कुणावर? तिमा गंगा. त्या गंगेवर प्रेम आलं होतं, म्हणून स्वर्गात गेले असताना गंगे मातेवर प्रेम आल्यामुळे गंगेचाही शंतनूवर प्रेम आल्या कारणाने देवतांना हे पटलं नाही, म्हणून देवतांनी गंगेला श्राप दिला की तू धरतीवर जाशील. म्हणून गंगेला पुन्हा धरतीवर यावं लागलं. इकडं 8 वसूंना श्राप मिळाला आणि तेच गंगेच्या गर्भाला पुढे आलेले आहे बरं का. खाली आल्यावर गंगा मातेने आणि शंतनू राजाने विवाह केला. सत्यवतीने आधी शंतनू राजाला सांगितलं होतं की मी जे काही करेल ते करत असताना तुम्हाला अडवणार नाही. हो म्हणे तयार आहे, ज्यावेळेस तुम्हाला अडवशील त्यावेळेस मी निघून जाईल असं सांगितल्यावर शंतनूने कधी आडवीत नव्हता कोणतंही कार्य करायला. आज गंगेला पहिला मुलगा झाला, पुत्रप्राप्ती झाली, म्हणून तो पुत्र उचलला गंगेमध्ये टाकून आली. कोण? गंगा माता. दुसरा पुत्र झाला, तोही टाकून आले. तिसरा टाकला, चौथा टाकला, 5वा टाकला, 6वा टाकला, 7वा टाकला, 8वा टाकणार. एवढ्या मी तुला आता थांबवायला आलेलो आहे असं म्हटल्यावर गंगेला राग आला. गंगा निघून गेली, अदृश्य झाली. आज गंगा निघून जात आहे आणि तो 8वा पुत्र म्हणजे देवव्रत. त्याचं नाव ठेवण्यात आलं देवव्रत. पुढे शंतनू राजा चिंतामध्ये असताना, शोकामध्ये असताना, चिंतेचं कारण ज्यावेळेस देवव्रतला कळालं की आपले पिता पत्नीच्या मोहामध्ये, शोकामध्ये खंत आहे आणि शंतनू राजाला इकडं प्रेम आलं. कुणावर? सत्यवतीवर. तिच्या सोबत परत विवाह करण्याची इच्छा झाली आहे की नाही. व्यासांची आई सत्यवती.
विवाह करण्याची इच्छा झाली म्हणून शंतनू राजा आज सत्यवतीकडे जात आहे. सत्यवतीचे पिता कैवर्त राजा यांच्याकडे गेल्यावर शंतनू विनंती करतात की आपली जी कन्या आहे ती मला वधू स्वरूपाने प्राप्त करायची आहे, कृपा करावी. आज कैवर्त राजाला माहिती होतं की याला अगोदरचा एक पुत्र आहे, त्याचं नाव देवव्रत आहे. म्हणून शंतनू राजा पुढे एक आट ठेवण्यात आली की माझी कन्या मी तुला द्यायला तयार आहे, परंतु माझ्या कन्याला जो पुत्र होईल तोच राजगादीवर बसण्यात येईल, अन्यथा कोणी नाही. असं म्हटल्यावर शंतनूला राग आल्यावर हे शक्य नाही म्हणून ताड पावलं टाकून निघून गेले. निघून आल्यावर डोळ्यातून अश्रू आहे, दुःख झालेलं आहे, खेद आहे. इकडं देवव्रताला कळालं की सत्यवतीने नाकार दिल्यामुळे माझे पिता दुःखी आहे, कष्टी आहे. पिताची व्यथा सहन झाल्या न कारणाने देवव्रताने आज ठाम निर्णय घेतला की मी लग्न लावीन माझ्या पित्याचं. कुणासोबत? सत्यवती सोबत. पण घेतला एवढा आदर पित्याचा ठेवला, पण घेतला आणि प्रतिज्ञा केली आज मी राजगादीवर बसणार नाही, पण माझ्या दुसऱ्या मातेला जो पुत्र होईल तो राजगादीवर मी बसवणार. असा पण केल्यामुळे स्वर्गातील देवता खाली पाहत आहे. भीषण आहे असं देवता म्हटले. काय भीषण आहे? प्रतिज्ञा भीषण आहे. पित्यासाठी पुत्राने एवढा मोठा निर्णय घेतला, हे भीषण आहे. म्हणून भीष्म हे नाव पडलं. कुणाला? देवव्रताला. असं म्हटल्यावर पुढे भीष्म नाव प्रख्यात झालं. पुढे कथा भाग येतो. सुजी पुढे वर्णन करतात की दुर्योधनाचं महाभारतामध्ये एकदा सभा चालू असताना दुर्योधनाला समजून सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरून इथं येत आहे असं कळल्यावर दुर्योधन त्या सभेमध्ये विराजित आहे. आज भगवान श्रीकृष्ण त्या सभेमध्ये आलेले आहेत. हे दुर्योधना, हे राजन, पांडवांना ते 5 गाव तुम्ही देऊन टाका असं म्हटल्यावर दुर्योधनाला क्रोध येतो, राग येतो. हे दुर्योधन म्हणतो, हे गोपाल, हे चरवाळे, हे शक्य नाही, तुला हे मिळणार नाही. तुझे म्हणत आहे 5 नाही काय, 5 तर मिळणारच नाही. तर म्हणे सुईच्या टोका एवढीही जागा त्यांना मी द्यायला तयार नाही. काय करायचं ते करून घ्या. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे दुर्योधन, तुझी मती भ्रष्ट झालेली आहे, तुला काही कळत नाहीये. हे शब्द ऐकल्यावर दुर्योधनाला क्रोध आल्यामुळे दुर्योधनाने सैनिकांना आज्ञा केली, अरे सैनिक हो, या गोपालाला बंदी करा, याला कारागृहामध्ये टाकून द्या. अशी आज्ञा केल्यावर भगवान श्रीकृष्णाला सैनिक आज बंधनामध्ये टाकत आहे. कोण? तर म्हणे दुर्योधन. जे मोठे मोठे साधू संत ऋषी मुनी आपल्या तपश्चर्येद्वारे ज्याला बंधनात टाकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कुठेतरी बंधनात येतो प्रेमाने. इकडे दुर्योधन बळजबरीने भगवंताला बांधण्याचा प्रयत्न करतो, पण मनामध्ये कपट असल्यामुळे भगवंत बंदी होत नाही. भगवंत बनतात. कशाने बनतात? तर प्रेमाने बनतात. जो प्रेमाने भगवंताला बांधण्याचा प्रयत्न करतो 100% भगवंत बांधले जातात. पण जो कपटाने द्वेषाने भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो भगवंत त्याच्या हातात घेत नाही. हे सर्व काही झाल्यावर पुढे वर्णन केल्याप्रमाणे युद्धच झालं. कौरवांचं पांडवांचं युद्ध झालं. कौरव पराजित झाले, पांडवांचा दिग्विजय झाला. पुढे स्वर्गरोहणाची कथा आहे. स्वर्गरोहण पांडवांचं होतं. त्या अगोदर पांडवांनी माँ भगवतीची उपासना केली, तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. प्रसन्न झाली. कशासाठी प्रसन्न केलं? सुजी म्हणतात की आपल्या पितरांचा उद्धार व्हावा याकरिता पांडवांनी माँ भगवतीची उपासना केली. माँ भगवती प्रसन्न झाल्या, कृपाही केली, त्या पितरांचा उद्धारही झालेला आहे. आज सर्व पांडव स्वर्गरोहण होऊन स्वर्गात गेलेले आहे. इकडं यदुवंशाचा नाश झालेला आहे. भगवान परमात्माही वैकुंठ धामात निघून गेलेले आहेत. इकडं अभिमन्यूच्या पत्नीचं नाव काय? हा, भागवत कोणी ऐकलं? अभिमन्यूच्या उत्तरा.
उत्तरा प्रसूती राहिली. उत्तराला पुत्र झाला. कोण आहे त्याचं नाव? तर म्हणे राजा परीक्षित. आपण हे भागवतामध्ये श्रवण केलेलं आहे. परीक्षित गर्भात असताना परीक्षा झाली म्हणून परीक्षित हे नाव पडलं. पुढं परीक्षित राजाला ही शाप मिळाला. सुजी शौनक मुनी म्हणतात कसा मिळाला, कृपा करून कथेचं वर्णन करा. परीक्षित शिकार करण्यासाठी बाहेर पडलेले होते. पाण्याच्या तळमळीने एक कुटिया पाहिली. त्या कुटियेमध्ये पाहिल्यावर एक ऋषी मुनी बाहेर तपस्येला तप करत होते. त्यांना जल मागितलं पण त्या ऋषींनी जल न दिल्या कारणाने परीक्षितला राग आला. कली मस्तिष्कावर बसला. राग आल्यामुळे बांधाने एक मेलेला सर्प ऋषींच्या गळ्यात घातल्यामुळे अपमान झाला. हे ज्यावेळेस पुत्राला कळालं, पुत्राला एवढा राग आला. त्या पुत्राचं नाव काय आहे? भृंगी. त्या पुत्राला राग आला. हातामध्ये जल घेतलं. ज्या व्यक्तीने, ज्या राजाने माझ्या या पित्याचा असा अपमान केला आहे, जा 7 दिवसात तुला मरण येईल असं सांगितलं. इकडं परीक्षेला हे कळालं म्हणून त्यांनी मजल्यावर मजल्या अशा अनेक मजल्या बांधल्या. त्या मजल्यावर जाऊन राजा परीक्षित सुरक्षतेमध्ये बसलेले आहेत. तिथं कुणी येणार नाही. सिक्युरिटी गार्ड तैनात ठेवलेले आहे, सैनिक तैनात ठेवले आहे. पण शेवटी फळावर आसक्त झाले, फळ खाण्याची इच्छा झाली म्हणून फळ आणण्याची आज्ञा केली सैनिकांनी फळ आणले. त्या फळामध्ये दक्षक नावाचा सर्प आळीच्या रूपाने बसला आणि त्या माडीवर गेल्यावर त्याने मोठा आकार घेतला आणि राजा परीक्षितला ग्रास करून टाकला. त्याच्यानंतर राजा परीक्षितचा अंत झाला. राजा परीक्षितचा मुलगा जन्मेजय, राज्यातल्या सर्व लोकांनी मंत्रीने त्याला गादीवर बसवलं. लहानच होता. गादीवर बसवलं जन्मेजयला. शिक्षण दिलं, सर्व काही झालं. थोडासा मोठा झाला. लग्नही करण्यात आलं. काशीची राजकन्या वपुष्टवा हिच्यासोबत जन्मेजयचा विवाह संपन्न झाला. राज्य गादी पुढे चालवत असताना, सर्व ऐश्वर्यात असताना उतंतक नावाची मुनी त्या राज्यात आले. आल्यावर त्या राजाने बघितलं जन्मेजयला. हे राजन, आपण एवढे आनंदामध्ये कसे आहात? आपल्याला ठाऊक नाही का आपल्या पित्याचा अंत कशामुळे झाला? जन्मेजय जाणून घेण्याची तत्पर इच्छेने विचारतात. कशामुळे झाला? तर म्हणे तक्षक नावाच्या सर्पाने आपल्या पित्याचा वध केलेला आहे. आपल्याला प्रतिशोध घ्यायला पाहिजे. कोण म्हणत आहे? उतंतक मुनी म्हणत आहे. चुगले लावून देत आहे, म्हणजे भांडणं लावून देत आहे. असं म्हटल्यावर जन्मेजयला राग आलेला आहे. जन्मेजय म्हणतो आता मी काय सोडणार नाही. म्हणून काय करावं? उतंतक मुनी सर्पयज्ञ करा. सर्पयज्ञ करण्यात आला. त्या ठिकाणी सर्पयज्ञामध्ये आज सर्व सर्पांची आहुती पडत आहे. सर्व सर्प त्याच्यामध्ये स्वाहा होत आहे. हे सहन झालं नाही कुणाला? आस्तिक मुनीला. आणि सहन न झाल्यामुळे आस्तिक मुनी त्या ठिकाणी आले. हे जन्मेजय, आपणास ठाऊक नाही आपण काय फार मोठं पाप कृत्य करत आहे. समजून सांगितलं. आस्तिक मुनींनी समजून सांगितल्यावर जन्मेजयने ऐकलं आणि ऐकल्यामुळे आज जन्मेजय आस्तिक मुनींना शरण आलेले आहेत. आस्तिक मुनी सांगतात की आपल्या दुःखाचं कारण मला माहिती आहे. काही काळजी करू नका. तुमच्या पित्याच्या शोकामध्ये आपण आहे. या शोकाचं निरासन करण्यासाठी आज तुम्हाला मी एक कल्पना देतो, एक विचार देतो. त्या विचाराचं पालन करा. काय करावं गुरुदेव? तर आस्तिक मुनी सांगतात की तुम्ही व्यासांचा संग करा. व्यासांच्या संगतीमध्ये जा. तुम्ही सर्व क्लेशातून, सर्व दुःखातून, ज्या काही अडचणी आहेत तुम्हाला, पित्याची जो असा शोक झालेला आहे पित्याचा, त्या शोकातून तुम्ही बाहेर येशाल असं म्हटल्यावर आज जन्मेजय व्यासांची संगत करत आहे. आस्तिक मुनी सांगितल्याप्रमाणे आज जन्मेजय व्यासांकडे जातात. व्यासांकडे गेल्यावर प्रणाम करतात. हे व्यास मुनी, माझ्या शोकाचं एकमेव कारण आहे की ते कारण म्हणजे माझ्या पित्याची सर्पाने हत्या केलेली आहे. आणि ही किशोर अवस्था असतानाच त्यांची अशी अवस्था झालेली आहे. म्हणून माझ्या पित्याचा उद्धार होण्यासाठी, माझ्या पित्याला सद्गती मिळण्यासाठी मी काय करावं? तर
व्यास मुनी सांगत आहे की तुझ्या पित्याने श्रीमद भागवत हे श्रवण केलं होतं, परंतु यज्ञ जेव्हा श्रीमद भागवताचा यज्ञ केव्हा पूर्ण होतो, ज्यावेळेस देवी भागवत तो ऐकतो त्यावेळेस परिपूर्णता प्राप्त होते. म्हणून देवी भागवताची आपल्याला आळवणी करावं लागणार आहे. आज व्यास मुनी बसलेले आहे, समोर शुक मुनी बसलेले आहेत. व्यास मुनी सांगतात जगामध्ये एकच जी अधिष्ठात्री देवता आहे तिचं नाव मा जगदंबा आहे. ती जगदंबेने ज्यावेळेस तुझ्या पित्यावर कृपा केली, तुझ्या पितरावर कृपा केली, तर निश्चितपणे त्याला सतगती प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त होईल. राजन सांगत आहे, हे व्यासमुनी कृपा करावी, ती देवी भागवत कथा मला श्रवण करावी. आज व्यास मुनी देवी भागवत श्रवण करत असताना सांगत असताना जन्मेजयला सांगतात की अगोदर तिची आपल्याला आळवणी करावं लागणार आहे, तिला बोलावं लागणार आहे, तिची स्तुती करावं लागणार आहे. म्हणून आज व्यास मुनी मा भगवतीची स्तुती करत आहे भजनाच्या स्वरूपाने. जी वामांका आहे, जी दृष्टांचा संहार करणारी आहेत आणि त्या भगवतीचं चिंतन करण्याच्या अगोदर त्या मा जगदंबेचं भजन आपल्याला करावं लागणार आहे, तेव्हा कुठेतरी ती कृपा करणार आहे. शेवटच्या भजनामध्ये सांगत आहे, त्या भजनामध्ये मा जगदंबा आज प्रसन्न होणार आहे. पुढे कथा भरपूर आहे. आज व्यासांचा आणि जन्मेजयचा संवाद आहे. इथून पुढे कथेला सुरुवात होणार आहे. सच्चिदानंद मामा कादाविसी गुणपंका सच्चिदानंद मामा कादाविसी गुणपंका सच्चिदानंद बाबा सच्चिदानंद बाबा विश्वकलंका करितव जय काव्या सच्चिदानंद बाबा कादाविसी गुणपंका सच्चिदानंद बाबा कादाविसी गुणपंका सच्चिदानंद बाबा कादाविसी गुणपंका सच्चिदानंद बाबा कादाविसी गुणपंका निज सत्य विश्वपति वैसव गाया सच्चिदानंद बाबा कादाविसी गुणपंका सच्चिदानंद बाबा कादाविसी गुणपंका सच्चिदानंद बाबा कादाविसी सच्चिदानंद बाबा कादाविसी गुणपंका ताली वाजवा.
व्यक्तिपते पासूनी घट स्थापनाली करुणी हो मूल मंत्र जप करुणी भोते रक्षक ठेवणे हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करुणी हो बुधो मोरा बुधो अंबा आई माऊलीचा हो बुधो मारे गरजेदार महिमा वैभवतीचा हो द्वितीयेचे दोषी मिळती 64 योगिनी हो सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भाग्य सिंदूर भरुणी हो बुधोगार गरजते सकळाचा मोठा देवनी हो बुधो बोला बुधो अंबाबाई माऊलीचा हो बुधो काळे गरजताय महिमा वैभवतीचा मांडला हो मळवट पातळ चोळी कंठहार मुक्तपणा हो कंठीचे पदके कासे पीतांबर देवणा हो अष्टभुजा विरगती अंबे सुंदर दिसे निळा हो बुधो मोरा बुधो अंबाबाई माऊलीचा हो बुधो काळे गरजताय महिमा वैभवतीचा चतुर्थीचे दिवशी जननी हो उपासका पाहसी प्रसन्न करती अंतकरणी हो पूर्ण तुपे पाहसी जगन्नाथे मनमोहिनी हो भक्ताच्या माऊली सुरते रोटी लोटांगणी हो बोला बुधो अंबाबाई माऊलीचा हो बुधो